नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रमोद, ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचिरोलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा हार्दिक स्वागत आहे. चला तर दिनांक 1 जुलै 2024 पासून आपणा सर्वांना महाराष्ट्र राज्याकरिता एक आनंदाची बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची माझी लाडकी बहीण योजना सर्वत्र ऐकण्यास मिळत आहे. तर या संधीचा लाभ सर्व महाराष्ट्रातील बहिणी, माता, भगिनी यांनी जास्तीत जास्त संख्येने याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे. तर याचे शर्ती अटी आणि यासाठी काय प्रमाण आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर लगेच व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया आपण. तर बघा मित्रांनो, सर्वात आधी याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय तर बघा मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर सर्व पात्र महिलांना लाभ मिळण्यासाठी मिशन मोडवर काम सुरू झालेलं आहे. सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र मंजूर झालेले आहेत. खास करून गडचिरोली जिल्हा येथील संजय देने हे जे जिल्हाधिकारी आहे यांचे यंत्रणेला निर्देश जारी झालेले आहेत. अर्ज करण्यासाठी आता 31 जुलै हा वेळ देण्यात आलेला होता, परंतु त्यामध्ये पुन्हा 1 महिन्याचं मुदतवाढ देऊन 31 ऑगस्टपर्यंत डेट पोस्टपोन झालेली आहे. म्हणून शेवटची डेट, अर्ज करण्याची शेवटची डेट ही 31 ऑगस्टपर्यंत झालेली आहे. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत, म्हणजेच आपल्याकडे आता 2 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे, अर्ज सादर करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट स्टॅम्प पेपर लागणार काय, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, याच्यामध्ये स्टॅम्प पेपरची आवश्यकता नाही. ठीक आहे, इथे सरळ लिहिलेलं आहे, याच्यामध्ये स्टॅम्प पेपरची आवश्यकता राहणार नाही. ठीक आहे. वयोमर्यादा 60 वरून 65 वर्षे करण्यात आलेली आहे. आधी वयोमर्यादा 60 ही होती, परंतु त्यामध्ये काही बदल करून 5 वर्ष पुन्हा शिथिलता देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता जे वय राहणार आहे ती 65 वर्षे एवढी महिलांकरिता वय राहणार आहे. त्यानंतर अधिवास व उत्पन्नाचे प्रमाणपत्रासाठी पर्यायी कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहे. आता कुणाकडे अधिवास आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्रासाठी त्यासाठी काही जे दुसरे कागदपत्र आहेत ते ग्राह्य धरले जाणार आहेत. ठीक आहे, सविस्तर माहिती आपण खाली बघूया. बघा, गडचिरोली 3 तारखेची ही अपडेशन आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शासनामार्फत विविध अटींमध्ये शिथिलता देण्यासोबतच अर्ज सादर करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना सुलभतेने मिळावा यासाठी गावोगावी कॅम्प आयोजन करून मिशन मोडवर काम
करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय देने यांना आज यंत्रणेला दिले आहेत. ठीक आहे. तर महाराष्ट्र सरकार हे जलदगतीने आपलं काम प्रत्येक जिल्ह्यातील गावोगावामध्ये कसं जावं याच्यासाठी प्रत्येक गावामध्ये विविध प्रकारचे मेळावे घेऊन त्यामध्ये लोकांना मार्गदर्शन तसंच त्या माध्यमातून लवकरात लवकर कामे कसे पार पाडतील तर अशा प्रकारचे निर्देश प्रत्येक जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष सिंह, निवासी जिल्हा अधिकारी कार्यालयात सभागृहात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक सोळंखे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, महिला व बालविकासच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी अर्चना इंगोले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी शहरी ज्योती कडू, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता राहुल मोरगडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापन प्रशांत घोंगडे, ग्रामीण क्षेत्रातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले की लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. 1,500 म्हणजे 1,500 रुपये दरमहा देण्यात येणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर बघा यामध्ये देण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच पात्रतेसाठीच्या विविध अटींमध्ये शिथिलता देण्यात आली असल्याचा सुधारित शासन निर्णय आजच निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेच्या पात्रतेमध्ये पूर्वी अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. अधिवास या आधीच्या पत्रामध्ये अधिवास नमूद करण्यात आलेले होते. मात्र आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, समजा ज्या महिलांकडे अधिवास नसेल, ठीक आहे, अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्यांना त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र, मग त्याच्यामध्ये रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचे, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र TC, त्यानंतर जन्मदाखला, ठीक आहे, अशा प्रकारचे आणि मतदान कार्ड, अशा प्रकारचे कुठल्याही प्रकारचा एक दाखला समजा आपल्याला मिळाला तर तो अधिवासच्या तुलनेमध्ये काम करू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारची बरीचशी माहिती आपल्याला या पत्राद्वारे तुम्हाला मी देत आहे. ठीक आहे. आणखी बरीचशी माहिती आपल्याला मिळणार आहे. तर बघा त्यानंतर तसेच सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. याआधी पत्रामध्ये सांगितलं होतं की ज्यांच्याकडे 5 एकर शेती आहे
ठीक आहे, त्यांना ही योजना लागू होणार नाही अशी अट होती. परंतु आता ती अट 5 एकर शेतीची अट ही कमी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता 5 एकर शेतीवाल्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येऊ शकते. पात्रतेसाठी महिलांच्या वयोगट 21 ते 60 वर्ष ऐवजी आता 21 ते 65 वर्ष करण्यात आला आहे. मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं, वयाची अट ही 21 ते 60 एवढी होती, परंतु त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्यात येऊन वयाची अट 21 ते 65 वर्ष करण्यात आलेली आहे. म्हणजे 5 वर्षाची त्याच्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. बघा, आता याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी, समजा एखादी महिला परराज्यातली आहे, दुसऱ्या राज्यातली आहे, ठीक आहे, मग ते गुजरातमधली असेल किंवा UP-मधली असेल, ठीक आहे, किंवा इतर राज्यामधली असेल, ठीक आहे, महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यामधली ती महिला असेल, तिथं तिचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, आता अशा महिलांनी समजा महाराष्ट्रातील एका व्यक्तीशी लग्न केलं, ठीक आहे, आणि तो व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी आहे. ठीक आहे, रहिवासी असल्या कारणास्तव त्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीच्या, म्हणजे जो पती आहे तो महाराष्ट्राचा असल्यामुळे त्या पतीचा जन्मदाखला आवश्यक आहे, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल, त्याच्या अधिवाससुद्धा ग्राह्य धरण्यात येईल, इत्यादी प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. ज्या कुटुंबाकडे 2,50,000 रुपये मर्यादेत उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, मात्र पिवळे केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल, तर त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे. तर बघा मित्रांनो, आता ज्या कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये एवढं आहे, 2.5 लाख रुपये, ठीक आहे, 2,50,000 रुपये इतका वार्षिक उत्पन्न असेल, परंतु अशा 2,50,000 समजा असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येते. त्याच्यासाठी दुसरी अट ठेवण्यात आलेली आहे की समजा त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता ज्यांच्या कुटुंबांकडे 2,50,000 रुपये इतके मर्यादित उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, 2,50,000 रुपये इतका त्यांच्या वार्षिक उत्पन्न असेल, ठीक आहे, आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध झालेला नाही वेळेवर, तर त्यांच्याकडे समजा त्याऐवजी पिवळे किंवा केशरी राशन कार्ड उपलब्ध असेल तरी ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यांना उत्पन्नाचा दाखला या प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. फक्त त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा लाभ देण्यात येणार आहे. तर या योजनेमध्ये कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा लाभ देण्यात येणार आहे. मग ती लग्न झालेलीच असेल किंवा लग्न झालेली नाही अशातली गोष्ट नाही. मग ती विवाहित असेल तरी तिला लाभ भेटू शकते आणि अविवाहित असेल तरीही तिला लाभ भेटू शकते. म्हणजे दोनही महिलांना लाभ भेटू शकते. म्हणजेच एका कुटुंबातील 2 महिलांना
लाभ भेटू शकते. इथं उल्लेख दिलेला नाही, परंतु वाचण्यात आलेली गोष्ट आहे. एका कुटुंबातील 2 महिला पात्र असू शकतात. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रणालीत अडचण येत असल्यास किंवा दुर्गम भागात नेटवर्कमुळे अडचण उद्भवल्यास ऑनलाईन अर्ज घ्यावे व ते नंतर ऑनलाईन नोंदवावे. कोणाचेही अर्ज नाकारू नये असे स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. बघा, आता ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे, तर आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना प्रति नोंदणी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता शासनाकडून देण्यात येणार आहे, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. लाभार्थी महिलांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरावयाचे नसून कोणी पैशाची मागणी केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी दैने यांनी दिल्या आहेत. ठीक आहे. तर बघा, आता आपल्याला हा जो अर्ज आहे, हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने नोंदवायचा आहे. मग तो कुठे नोंदवायचा आहे, इथे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अंगणवाडीमध्ये ती सुविधा करण्यात येईल आणि त्या सुविधेमध्ये प्रति अंगणवाडी सेविकांना प्रति नोंदणी प्रत्येक महिलाकडून 50 रुपये एवढे शासन भत्ता, म्हणजे शासनाकडून त्यांना भत्ता मिळणार आहे. प्रत्येक एका लाभार्थ्याच्या मागे 50 रुपये प्रोत्साहन भत्ता शासनाकडून देण्यात येणार आहे. ठीक आहे. प्रत्येक अंगणवाडीला ही सुविधा प्राप्त झालेली आहे किंवा नाही याबाबत अजूनही निराकरण आहे, परंतु लवकरात लवकर ही कामे पूर्ण होणार आहेत. त्याच्यामुळे कुठलेही लाभार्थी वंचित असू नये, त्यासाठी ही माहिती जनजाहीर करण्यात येत आहे. तर कुणालाही कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कुठल्याही शासन स्तरावरील अधिकाऱ्यांना शुल्क 1ही रुपये तुम्हाला द्यायची नाही. शासनाकडून ही जी योजना आहे ती फ्रीमध्ये भरण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि जे पैशाची मागणी करतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी संबोधलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी सांगितले की अर्ज नोंदणीसाठी स्टॅम्प पेपरची गरज नाही. तसेच अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचे प्रमाणपत्रासाठीही पर्यायी कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्ज 31 ऑगस्टपर्यंत कधीही भरले तरी योजनेचे लाभ मात्र 1 जुलैपासूनच मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी सेतू केंद्रात गर्दी करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच तुम्हाला सेतू केंद्रामध्ये जास्त गर्दी करण्याची आवश्यकता नाही. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस, रोजगार हमी योजनेवरील महिला मजूर या लाभासाठी पात्र आहेत. ठीक आहे. त्यांचे अर्ज देखील भरू घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठीक आहे. तर इत्यादी माहिती या पत्राद्वारे तुम्हाला मी देत आहे. तर मित्रांनो, मला असं वाटते की हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला आहे. ठीक आहे. तर 31 ऑगस्ट ही शेवटची डेट आहे. ठीक आहे. जरी तुम्ही 31 ऑगस्टमधील कुठल्याही दिवसामध्ये समजा 31 ऑगस्टपर्यंत भराल तरी तुम्हाला जे महिन्याचे पैसे आहेत ते 1 जुलैपासूनच मिळणार. ठीक आहे. त्यामुळे महिलांनी सेतू केंद्रात गर्दी करण्याची आवश्यकता नाही. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, रोजगार हमी योजनेवरील महिला मजूर या लाभासाठी पात्र आहेत. त्यांचे अर्ज देखील भरून घेण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहे. ठीक आहे. तुम्हाला यांच्याकडून सुद्धा काय करू शकता, तुम्ही अर्ज भरून घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे.
आणखी बरीचशी माहिती आहे जी तुम्हाला मी अजूनपर्यंत दिलेली नाही. आता याच्यामध्ये अर्ज कसा आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती देऊया, म्हणजे तुम्हाला अर्जाच्या थोडक्यात माहिती मिळेल. बघा, अर्ज अशा प्रकारचा हा अर्ज आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज. सगळ्यात पहिले महिलाचे संपूर्ण नाव, याच्यामध्ये संपूर्ण नाव लिहायचे आहे. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय होते त्या संदर्भात माहिती लिहायची आहे. महिलाचे लग्नानंतरचे नाव जर विवाहित असल्यास पूर्ण लिहायचं आहे. जन्मदिनांक, महिना, वर्ष आणि दिवस अशा पद्धतीने लिहायचं आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता याच्यामध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुमची ग्रामपंचायत आहे, नगरपंचायत आहे, काय आहे ते लिहायचं आहे, कोणती आहे आणि त्याचा पिनकोड काय आहे. ठीक आहे. जन्माचे ठिकाण, गावाचे नाव लिहायचे आहे, तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव आणि राज्याचे नाव. मोबाईल क्रमांक, चालू मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. आधार नंबर टाकायचा आहे तुमचं 12 डिजिटचं. त्याच्यानंतर महिलेचे जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्माचे ठिकाण लिहायचे आहे. गाव लिहायचे आहे, तालुका, जिल्हा आणि राज्य लिहायचे आहे. शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात काय ते लिहायचं आहे. होय किंवा नाही असल्यास किती रुपये मिळत आहे. समजा एखादी महिला विधवा आहे तर तिला समजा एक शासनामार्फत समजा तिला 1500 रुपये, 1000 रुपये मिळत असेल, ठीक आहे, विधवा महिलेला, तर तिचा लाभ त्यांना मिळणार नाही. ठीक आहे. 2 योजना त्यांना शासनाकडून मिळणार नाही. ठीक आहे. जर कुठल्याही प्रकारच्या समजा शासनाकडून आधीपासून लाभ एखाद्या व्यक्तीला मिळत असेल तर दुसराही लाभ त्यांना मिळणार नाही. एकच योजनेचा त्यांना लाभ मिळणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. वैवाहिक स्थिती काय आहे ते लिहायची आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये विवाहित आहे की घटस्फोटित आहे, विधवा आहे की परित्यक्त आहे की निराधार आहे, ठीक आहे, की अविवाहित आहे, याच्या संदर्भात. अर्जदाराचे बँक खाते असल्यास बँकेचा तपशील लिहायचा आहे. बँकेचे पूर्ण नाव, बँक खाते धारकांचे नाव, बँक खाते क्रमांक लिहायचा, IFSC कोड लिहायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय, होय नाही हे लिहायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नारी शक्तीचे प्रकार, मग महिला कोण आहेत, सामान्य महिला आहेत की अंगणवाडी सेविका आहेत की अंगणवाडी मदतनीस आहे की पर्यवेक्षिका आहेत की ग्रामसेवक आहेत की वार्ड अधिकारी आहेत की सेतू सुविधा केंद्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर 13वा आहे, खालील सर्व कागदपत्राच्या प्रती सादर अपलोड करण्यात यावा. मग याच्यामध्ये अपलोड काय करायचे, आधार कार्ड अपलोड करायचे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांनी आधार कार्ड अपडेशन करायचं आहे. ठीक आहे. आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला, ठीक आहे, इत्यादी. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे, ठीक आहे, सांगितल्याप्रमाणे TC, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र इत्यादी. उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. त्याच्यानंतर 4था आहे अर्जदाराचे हमीपत्र लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बँक पासबुक, त्याच्यानंतर अर्जदाराचे फोटो, त्याच्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला. अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्णपणे भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जमा करायचं आहे. इथे स्पष्ट माहिती दिलेली आहे. अर्ज पूर्ण भरल्यानंतर अर्ज हा अंगणवाडी केंद्रामध्ये काय करायचं आहे, जमा करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरची माहिती आहे अर्जदाराचे हमीपत्र.
मी घोषित करते की अशी खूण करायची आहे तुम्हाला. ठीक आहे, टिक मार्क करायची आहे, राईट करायचं आहे. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा अधिक नाही. ठीक आहे, टिक करायचं आहे. माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी, राईट करायचे आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, राईट करायच्या. मी स्वतः, राईट करायच्या, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन घेत नाही. ठीक आहे, जर तुम्ही समजा कर्मचारी असाल, मग ते अंशकालीन, पूर्णवेळ किंवा अर्धवेळ कुठल्याही तत्वावर शासकीय योजनेचा लाभ घेत असाल किंवा कंत्राटी कर्मचारीसुद्धा असाल तरी तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यानंतर मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.50 पेक्षा कमी आहे. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा अधिक रुपये आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाहीत. नंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार, बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत. त्याच्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही. समजा ट्रॅक्टर व्यतिरिक्त 4 चाकी वाहन तुमच्या घरच्या व्यक्तीकडे असेल तरी त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ट्रॅक्टर व्यतिरिक्त माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन OTP माहिती प्रदान करण्याची संमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा योजनेचे लाभ प्राप्त करण्यासाठी या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. स्थळ, दिनांक, नोट. नंबर 1, इथं स्वाक्षरी करायची आहे आणि नाव लिहायचं आहे. उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे. आता ही जी माहिती आहे ही ऑफलाईन भरायची तर आहेच, पण ही माहिती ऑफलाईन करून ऑनलाईनसुद्धा करावयाची आहे. त्याच्यामुळे ही माहिती व्यवस्थित भरणे आवश्यक आहे. ठीक आहे, माहिती ऑनलाईन करायची आहे. त्याच्यानंतर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS, WhatsAppद्वारा सुद्धा पाठवण्यात येईल. समजा तुमचा अर्ज सबमिट झाला, गव्हर्मेंटला सबमिट झाला, ठीक आहे, गव्हर्मेंटच्या अधिकाऱ्याकडे सबमिट झाला, तर तुम्हाला एक SMS किंवा WhatsAppद्वारे तुम्हाला एक माहिती देण्यात येईल की तुमची आमच्या कार्यालयामध्ये नोंद झालेली आहे. ठीक आहे, अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून
देण्यात यावी. कार्यालयामध्ये आता हा अर्ज तुमचा सादर झाला तर तुम्हाला हा खालचा भाग इथून एवढं तुम्हाला फाडून खालचा भाग तुम्हाला देण्यात येणार आहे. ठीक आहे. अर्जाची ही पावती राहील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांतर्गत आपला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे. सदर अर्जाचा नोंदणी क्रमांक हा आहे. ठीक आहे. अर्ज स्वीकारणाऱ्यांची सही, अर्ज कोण घेणार आहे त्या अधिकाऱ्याची सही इथं लागणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला संपूर्ण दिलेली आहे. ठीक आहे. माहिती आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. अशाच आपण व्हिडिओ कंटिन्यू तुमच्यासाठी टाकत असतो. ठीक आहे. व्हिडिओ बनवण्याकरिता खूप वेळ लागतो मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या फायद्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेजारील सर्व, तुमच्या नातेवाईकांमधील सर्व अशा महिलांना, ठीक आहे, ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. व्हिडिओला शेअर करा आणि आमच्या या चॅनेलला, आमच्या या यूट्यूब चॅनेलला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओचा लाभ घेण्याकरिता व्हिडिओला सबस्क्राईब करा. भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.